चला तर मी आज तुम्हाला आमच्या कोल्हापूरच्या पद्धतीनं मोकळा झुणका कसा करायचा हे दाखवते। पहिल्यांदा मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती। 2 ते 3 तास भिजत घालायची। फुगल्यानंतर ती अशी मिक्सरला थोडीशी अशी भरड वाटून घ्यायची। डाळ वाटताना पाणी अजिबात घालायचं नाही। हे बघा वाटून झालेले ती एका पातेल्यात काढायचं। आता ही दुसरी राहिलेली डाळ पण आपण वाटून घेऊया। तशाच प्रकारे वाटून झाल्यानंतर कुकर घ्यायचा। कुकरमध्ये जे भांडं बसते ते घ्यायचं, त्यात ती वाटलेली डाळ घालायची। कुकरमध्ये ती कुकरची जाळी, थोडंसं पाणी घालायची, वाटलेली डाळ घालायची, झाकण लावायचं आणि 5 ते 7 शिट्ट्या चांगल्या येऊ द्यायच्या। तोपर्यंत ह्यासाठी जे वाटण लागते ते आपण बनवायला घेऊया। तर इथे हिरव्या मिरच्या घेतलेले, तिखट थोडंसं जास्तच घ्यायचं म्हणजे तिखट डाळ चांगली लागते। त्यानंतर लसूण, आलं आणि मीठ घालून पाणी न घालता वाटण करून घ्यायचं। तर इकडे आपलं तोपर्यंत डाळीचा कुकर पण झालेला आहे। आता हे गार करत ठेवूया। या पदार्थाला आमच्या कोल्हापूरकडे मोकळा झुणका म्हणतात। इकडे आपलं वाटण पण तयार झालेले आणि डाळ पण गार झालेली आहे। तर गार झाल्यानंतर काय करायचं, एक ताट घ्यायचं आणि हाताने ते कसं शिजल्यामुळं घट्ट असे होतात, गोळे तयार होतात, ते आपल्याला फोडून घ्यायचे। तुम्ही हाताने फोडा किंवा वाटीने फोडलं तरी चालते, कारण गरम असल्यामुळे हाताने पटकन फोडता येत नाही। हे बघा मी सगळी डाळ अशी फोडून घेतलेली आहे। आता फोडणीची तयारी करूया। कढई ठेवायची, तेल थोडंसं जास्तच ठेवायचं। तेल चांगलं तापलं की मोहरी टाकायची। मोहरी टाकली की जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे ना, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडंसं मीठ, तर ते पण टाकायचं। थोडंसं परतून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं। मीठ आपण वाटणात पहिल्यांदा टाकलेलं आहे, अंदाजानुसार आता टाकायचं। त्यानंतर हिंग, हळद टाकायची, परतून घ्यायचं। थोडीशी कढीपत्ता टाकायचं। त्यानंतर ही वाटलेली डाळ असते ती टाकायची। आता ह्यावेळी गॅस आपल्याला बारीक करायचा। बारीक गॅस करून मस्तपैकी हे सगळं एकजीव परतून घ्यायचं आहे। अगदी सगळं ते वाटण मिक्स झालं पाहिजे। त्यावर झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिट चांगली वाफ येऊ द्यायची। हे बघा मस्तपैकी आपला मोकळा झुणका तयार झालेला आहे। ह्यावर वरतून तुम्ही कोथिंबीर टाका आणि ओलं खोबरं टाकलं तरी चालतं। हे बघा मस्तपैकी जवळून तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवलेला आहे। आपला मोकळा झुणका तयार झालेला आहे। हा झुणका तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा तसा जरी नाश्ता म्हणून खाल्ला तरी छान लागतो। एकदा तुम्ही नक्की असा मोकळा झुणका ट्राय करून बघा।